नमस्कार मंडळी. तर रेसिपीबरोबरच मला झाडं लावण्याची सुद्धा खूप हौस, खूप मला आवड आहे झाडं लावण्याची सुद्धा. तशीच मी माझ्या दारासमोर आणि स्लॅपवर सुद्धा झाडं लावलेली आहेत. तर आज मी उपटणार आहे भुईमुगाच्या शेंगाचा वेल. तर बघूया किती शेंगा निघतात त्याला. तर हा वेल मी साखरेच्या पिशवीत 5 किलोच्या साखरेच्या पिशवीत लावलेला होता. हे पहा, याला जवळजवळ मूठभर शेंगा निघालेल्या आहेत. आणि गेल्या वर्षीसुद्धा मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे. खूप जणांनी पाहिलेला आहे भुईमुगाच्या शेंगाचा वेल उपटलेला. तर आता हे स्लॅपवरचं आहे. हे आहे शेवग्याचं झाड, त्यालासुद्धा शेंगा लागलेल्या आहेत. आणि हा शेवग्याच्या शेंगांचा तिसरा बहार आहे. बऱ्यापैकी शेंगा निघतात, फार जास्तही नाहीत. आणि हे आहे खरबूज बॅलरमध्ये मी अळू लावलेला आहे, त्यात आलेला आहे. आणि ते लावलेलं नाही तरीसुद्धा त्याला खरबूजं आलेले आहेत, हे पहा. आणि शेवग्याच्या झाडामध्ये मी कारल्याच्या बिया टोचल्या होत्या, अगदी गावरान कारलं. तर त्याची कारले तोडलेली आहेत. हे पहा, खूप छोटा वेल असूनसुद्धा त्याला 6 कारले निघालेले आहेत. आणि खूप छोटे आहेत, ते गावरान आहेत, दाखवते मी पुढे तुम्हाला. आणि हे दारासमोर खाली तर हा मिरचीचा वेल आहे. त्याच्यापुढे हे पहा, हे इथंसुद्धा खरबुजाचा एक वेल आहे, त्यालासुद्धा एक खरबूज दिसतं आहे. आणि इथं कारल्याचा वेल आहे खालीसुद्धा, तर त्याचं एकच कारलं निघाले. आणि वरती 6 बघा, गावरान फ्रेश कारले आपल्याला 7 कारले मिळालेत पहिल्याच तोड्याला. आणि ही पहा आपली गावरान कारली एवढे निघालेत. तर तुमच्यासुद्धा घरावर स्लॅपवर किंवा मग दाराच्या समोर थोडीशी जरी जागा असेल तरी तुम्ही 2-4 झाडं तरी किमान लावा. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. तर चला, व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.